आजचा कोर्ट तुम्ही सांभाळायचा. हो मामा, अचानक मी हे कसं करणार आहे? हा माईंचा आदेश आहे आणि माईंचा आदेश ते व्हायलाच पाहिजे. या माईंचा कोर्ट तुम्हाला नीट समजावून सांगतो. यालाच म्हणायचं बोला फुलाला गाठ पडणं. आता ह्या टवळीची जिरवायला ना मला मज्जा येणार आहे. मामा मामा एकदम देवासारखं प्रकट झालायस बघ. आता तू पण बघ हिच्या कोर्टाचा कसा फाज्जा उडवते ते. कसं करायचं अरे अरे देश प्रताप सुरकुती पडते अरे परमनंट सुरकुती होऊन जाईल ती आता. जरा गोंडस कसं करतोय काय माहिती हे सगळं. जमतंय? नाही जमत आहे. दे मी करते. दे. नाही करतो मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? करतो मी. जळताय तिकडे. नाही कपडे जास्त झाले तुला का स्वतःचा शब्द खरा करायचा असतो? हो तसं काही नाही. मला शिकायचंय ना. शिकतोय मी. हा आणि तुम्हाला शब्द दिलाय बरं का. त्यामुळं मी आता करणार. आता मी स्वतः माझे कपडे इस्त्री करणार. हा आज शर्ट जळलं तरी चालेल, हात भाजला तरी चालेल, पण मी आज स्वतः इस्त्री करणार आणि ती सुद्धा एकदम कडक. आता एकदा का मी प्रो झालो की मग तुमच्या साड्या. बाई तुमची साडी काढून ठेवा. हे म्हणजे इस्त्री करायला. हो कसं करते ते काय माहिती. पाणी कुठून पडते. ओ माय गॉड. कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा सांगा ना, कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा तुम्ही टच कसं केलं मला? टच नॉट अलाउड आहे ना. मग कसं काय तुम्ही टच केलं मला? सांगा ना, टच कसं केलं तुम्ही मला? अरे मूर्ख, तोंडाला येईल ते बोलायचं का? मी नाही टच केलं तुला. तू पडणार होतास, कळलं? सावरलं मी तुला, सांभाळलं. तू ना थँक्यू म्हण मला. ओ तुम्ही सॉरी म्हणा. मी पडलो असतो तर पडू द्यायचं ना. काय झालं असतं एवढं. पण टच कसं केलं तुम्ही मला? टच नॉट अलाउड असतं ना. टच कसं काय केलं तुम्ही मला? हा गवत केली. गंमत केलीस? जर परत आयुष्यात अशी गंमत केलीस ना, इतकं जोरात मारेन ना मी तुला. हायो टच न करता कसं मारणार तुम्ही? मला बघायचंच आहे. दाखवते ना टच
टच न करता कसं मारायचं नाही हे आता सांगते तुला. मग काय? अहो मी इस्त्री करतोय इस्त्री करतोय, जवळ येऊ नका माझ्या. हा लागलं बिगलंय तर उगाच. हा मी देऊ का इस्त्री करून? म्हणजे एकदा बघ तू आणि मग तू कर. नाही नाही नाही, नको नको, आता कॉन्फिडन्स आलाय मला थोडा थोडा. होईल होईल. पाणी कसं सांगते काय माहिती. तेजप्रताप, एक बोलायचं होतं. बोला की. ते गुरुवारी माईसाहेबांचा कोर्ट असतो ना? हा मग, आणि आजच नाही कित्येक वर्ष सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे काय, माईंच्या कोर्टामुळे कित्येक लोकांना खऱ्या कोर्टाची पायरी चढायची वेळच येत नाही, कारण सगळे फैसले माईंच्या कोर्टातच होतात एकदम सटासट. हा जालिंदर मामांनी सांगितलं की माईसाहेबांनी आज ती जबाबदारी मला दिली आहे. हा मग काय, हो भारीच की, मग चांगलंच आहे की. अहो ही अशी संधी रोज रोज चालून येत नाही. हा हे जर तुम्ही काम केलं आणि माईंच्या गैरहजेरीत जर योग्य न्याय निवाडा केला ना, माई तुमचं कौतुक करतील, त्यांना तुमचा अभिमान वाटेल. करा करा, तुम्ही हँडल करा, आणि मला माहिती आहे ना तुम्ही चांगलंच हँडल करणार. तेजप्रताप, तुला कळत नाहीये मी काय बोलते ते. हे बघ, हे असं काहीच मी कधीच केलं नाहीये. मला नाही जमणार हे, मला खरंच नाही हँडल करणार. तू तू मुलगा आहेस की नाही त्यांचा, तू बघितलं असेल ना हे, तू कर ना हे. हा तू सांगशील का जालिंदर मामाला की तू करशील का? मी सांगू? मी आता त्यांना सांगून येते की थांबा थांबा, ऐका काय बोलताय तुम्ही. नाही जमणार, कसं जमणार तुम्हाला? माझं नाव घ्या, सगळं जमल. चेष्टा करतोयस? जोक करते मी? हे बघ, खरंच नाही जमणार मला. अहो ऐका, माझं जमल तुम्हाला, मी सांगतो ना तुम्हाला. आणि माईंचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही भारी काम कराल, हा माझा विश्वास आहे. अरे पण असं अचानक कोण कसं करतं? वैदी, ही अशी संधी रोज रोज चालून येत नसते हो. या संधीचं सोनं करा, माईंचा विश्वास खरा करा, आणि जमल तुम्हाला. मी सांगतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं चला, मी आता निघतो, जरा एक काम आहे महत्वाचं. आणि आलो की बघतो ना तुमचा न्याय निवाडा. मला तुम्हाला न्याय निवाडा करताना बघताना लय आवडेल. ऑल द बेस्ट. आणखी वाढीव होऊन जाऊ दे न्याय निवाडा. हा येतो. घर खर्च किराणा 9,000 रुपये.